मला नेहमीच विचारलं जातं तुझ्या केसांसाठी तू काय करते, तुझे केस एवढे थिक कसे काय, हेअरफॉल होतो का? आणि याआधी म्हणजेच माझे जुने व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील तर त्यामध्ये माझे हेअर अगदीच गुडघे एवढे झाले होते, पण नंतर ते खूप जास्त डॅमेज झाले आणि हेअरफॉल सुद्धा खूप जास्त होत होता. यामुळे मी हेअर कट केले आणि आता पुन्हा त्याची छान ग्रोथ व्हायला लागली आहे. आणि यासाठी मी काय करते हे जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर आम्ही निघालो मार्केटमध्ये, काही स्वीट घ्यायचं होतं आणि खूप दिवसानंतर मी ही रसमलाई खाल्ली. घरी आल्यानंतर रस्सम राईस बनवण्यासाठी घेतला. जेव्हा मी पहिल्यांदाच तिरुपतीला गेले होते तेव्हा तिथल्या प्रसादामध्ये हा राईस मी खाल्ला होता आणि आम्हाला सगळ्यांनाच तो इतका आवडला होता की आता घरी सुद्धा मी रस्सम राईस बनवते. यासाठी तूर डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले. त्यानंतर दुधी भोपळा, कांदा, टोमॅटो कट केले. फोडणीसाठी तेजपत्ता टाकला, यामध्ये मिरची, लसूण आणि यासोबतच कांदा टोमॅटो परतून घेतला. बेसिक मसाले ऍड केले आणि याचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चिंच माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी ती स्किप केली. सांबर मसाला सुद्धा यामध्ये ऍड केला. शेवटी दुधी आणि डाळ तांदूळ टाकून सगळं मिश्रण एकजीव केलं. भरपूर पाणी ऍड केलं आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या. तर चला बाय.